सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. काय म्हटलेलं आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणाला म्हणायचं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणाला म्हणायचं? द पॉइंट ॲट विच होल वेट ऑफ ए बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड irrespective of the position is called as a center of gravity. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कोणाला म्हणायचं? जिथे पूर्ण बॉडीचं वजन काय होते एका पॉइंटवर एकाग्र होतो त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन म्हणजे पोझिशन कशी असली तरी, व्हर्टिकल ठेवा, हॉरिझॉन्टल ठेवा, इन्क्लाइन ठेवा, बॉडीचा जो तो पॉइंट आहे तो चेंज होणार नाही. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. समजलं? तर ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला सांगितलंय मी का प्रिपेअर करूनच ठेवा. डिफाईन सेंट्रॉइड, डिफाईन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे बॉडीचं पूर्ण वेट जिथे कॉन्सन्ट्रेट होते, द पॉइंट ॲट विच होल वेट ऑफ ए बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन इज कॉल्ड ॲज ए सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे ते 3D ऑब्जेक्टचं काढलं जाते. कोणत्या ऑब्जेक्टचं बेटा? 3D ऑब्जेक्टचं. जसं सेंट्रॉइड आपण 2D ऑब्जेक्टचं काढतो. 2D ऑब्जेक्ट म्हणजे बेटा रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल, स्क्वेअर, हे झाले 2D ऑब्जेक्ट. 3D ऑब्जेक्ट बेटा कोन, सिलेंडर, स्पियर, क्युबॉइड, हेमिस्पियर, हे झाले 3D ऑब्जेक्ट. तर पहा, सर्वात पहिले पाहू आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार वाय बार कसं काढायचं फॉर द 3D ऑब्जेक्ट. तर पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो आहे क्युबॉइड. क्युबॉइड कसा दिसतो बेटा फ्रंट व्ह्यूनी? इट लुक्स लाईक ए रेक्टँगल. कसा दिसतो? रेक्टँगल प्रमाणे. क्युबॉइडला 3 डायमेन्शन असतात, विड्थ, डेप्थ आणि हाईट. मग जसं आपण सेंट्रॉइड मध्ये एरिया काढतो, इथे काय काढावं लागेल? व्हॉल्यूम. सेंट्रॉइड मध्ये काय काढतो आपण? एरिया. इथे काय काढायचं आहे? व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम काय असते बेटा? बी इंटू डी इंटू एच. तिन्ही साईडचं काय करायचं? प्रोडक्ट करायचं. वी विल गेट द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. तर याचा फ्रंट व्ह्यू पाहिला तुम्ही, इट लुक्स लाईक ए रेक्टँगल. तर रेक्टँगलचा एक्स बार काय असते बेटा? b/2. तसंच याचा पण एक्स बार b/2. रेक्टँगलचा वाय बार काय असते? d/2. तसं याचा पण वाय बार. रेक्टँगल आणि क्युबॉइडचे फॉर्म्युलीज एक्स बार वाय बारचे सेमच आहे, फक्त तिथे एरिया काढायचं, इथे काय काढायचं? व्हॉल्यूम. एरिया ऑफ रेक्टँगल बी इंटू डी, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड बी इंटू डी इंटू एच. इथे किती डायमेन्शन्स असतात? 3 डायमेन्शन, कारण 3D ऑब्जेक्ट आहे. जे प्रिव्हियस टॉपिक क्लिअर केला आपण सेंट्रॉइड, त्यात किती? 2 डायमेन्शन होते, म्हणून त्याला 2D ऑब्जेक्ट म्हणतो आपण. तर एक तुम्हाला क्युबॉइड साठी लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. नेक्स्ट वन इज क्यूब. क्यूब म्हणजे बेटा त्याचे सर्व साइड्स काय असतात? सेम असतात. जर याचा फ्रंट व्ह्यू पाहिला तर इट लुक्स लाईक ए स्क्वेअर. कोणासारखा दिसतो? स्क्वेअर सारखा दिसतो. तर याचा व्हॉल्यूम काढतात बेटा ए इंटू ए इंटू ए, ए क्यूब. एक्स बार हाफ ऑफ द साइड a/2, वाय बार हाफ ऑफ द साइड a/2. तर स्क्वेअर सारखाच एक्स बार वाय बार आहे, फक्त इथे एरिया काय घेतो आपण? साइड स्क्वेअर. व्हॉल्यूम काय घ्यायचं? साइड क्यूब. नेक्स्ट आहे बेटा इम्पॉर्टंट सिलेंडर अँड कोन. मोस्ट ऑफ द टाइम याच्यावर फोकस असते एक्झाम. सिलेंडरचा जर तुम्हाला काय काढायचं असेल, सिलेंडरला बेटा डायमीटर दिला असतो आणि हाईट दिली असते. याचा व्हॉल्यूम काढायचा πr² h किंवा π/4 d² इंटू h केलं तरी चालेल, आन्सर सारखंच येते. आयदर तुम्ही या फॉर्म्युल्याने काढा और व्हॉल्यूम असते एरिया इंटू हाईट. एरिया π/4 d² इंटू हाईट. हा सर्कलचा जो एरिया आहे तो काय असते? π/4 d² इंटू हाईट. असं काढलं काय? असं काढलं काय? दोन्ही यांनी आन्सर सेमच येणार. आता सिलेंडरचा जर फ्रंट व्ह्यू पाहिला तर इट लुक्स लाईक ए अगेन रेक्टँगल. तर रेक्टँगलचा एक्स बार काय असते? b/2. इथे डायमीटर असते म्हणून किती घ्याल? d/2. आणि वाय बार किती घ्याल? h/2. हाफ हाफ. सेंटर कसं काढायचं? डायमीटरचा हाफ, हाईटचा हाफ. सिलेंडरसाठी, क्युबॉइडसाठी, क्यूबसाठी, या तिघांसाठी हाफ हाफ असते, कारण डायग्राम कशी आहे? सिमेट्रिकल आहे. पण ट्रायंगल जे आहे हे सिमेट्रिकल नाही आहे.
हे सिमेट्रिकल अबाउट वाय वाय आहे, अबाउट एक्स एक्स सिमेट्रिकल नाही आहे, म्हणून याचा हाफ हाफ येत नाही. याचा पहा हाईटचाही हाफ आहे आणि डायमीटरचाही काय आहे. डायमीटरचा हाफ म्हणजे रेडियस आणि h/2 कोणासाठी सिलेंडर. सिलेंडरसाठी लक्षात ठेवा पाय आर स्क्वेअर एच काय आहे व्हॉल्यूम आणि एक्स बार d/2 वाय बार h/2. नेक्स्ट आहे बेटा कोन, राईट सर्क्युलर कोन. कोनसाठी बेस डायमीटर दिला जातो आणि हाईट दिली जाते. तर कोनला जर आपण ड्रॉ केलं त्याची 2D डायग्राम कशी दिसते, इट लुक्स लाईक ए आयसोस्केलस ट्रायंगल. याचा एक्स बार काय घ्यायचं, जेवढं डायमीटर आहे डायमीटरचा हाफ रेडियस. वाय बार आपण काय घ्यायचो तिकडे h/3, इथे काय घ्यायचं आहे h/4. ट्रायंगल साठी किती असते h/3 आणि कोन साठी किती असते h/4. आणि व्हॉल्यूम कसं काढायचं बेटा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. इथे पाय आर स्क्वेअर एच, इथे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. एक्स बार रेडियस, वाय बार h/4. तर हे दोन मोस्ट ऑफ द टाइम विचारले जाते पेपरमध्ये का सिलेंडरवर कोण ठेवलाय, किंवा आता एका पेपरमध्ये तर असंही विचारलंय, अतिशयोक्ती करून टाकली का सिलेंडरवर असा कोण ठेवलाय, असं राहील का कोण. त्यांनी विचारलंय, आता विचारलंय तर जसं विचारलं तसं सोडवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर जसं विचारलं तसं सोडवता येईल आपल्याला. ठीक आहे, चला. तर व्हॉल्यूम सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच, व्हॉल्यूम कोन 1/3 पाय आर स्क्वेअर. एक्स बार दोघांचाही सेम d/2 d/2. वाय बार h/2 वाय बार h/4. नेक्स्ट आहे बेटा स्पियर. काय स्पियर. तर स्पियर जर त्याची 2D डायग्राम काढली तर इट लुक्स लाईक ए सर्कल. तर सर्कलचा एक्स बार काय होता रेडियस, वाय बार काय होता रेडियस. इथे पण तेच आहे, स्पियरचं एक्स बार वाय बार सेम आहे, फक्त एरिया न करता व्हॉल्यूम काढायचं. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर असते बेटा 4/3 पाय आर क्यूब. आर स्क्वेअर नाही, आर इथे हाईट नसते म्हणून डायरेक्ट आर क्यूब. जिथे हाईट आहे तिथे आर स्क्वेअर एच येते, इथे हाईट नसल्यामुळे डायरेक्ट आर क्यूब. आणि हेमिस्पियर जो दिसतो कोणासारखा सेमी सर्कल सारखा, तर याचा व्हॉल्यूम असतो जेवढा स्पियरचा आहे त्याचा हाफ. तर तुम्ही याला हाफनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल 2 1 जा 2 2 2 जा 2/3 पाय आर क्यूब. आलं लक्षात. जे तुमचा व्हॉल्यूम आहे स्पियरचा, स्पियरच्या व्हॉल्यूमला जर तुम्ही हाफ कराल, स्पियरच्या व्हॉल्यूमचा काय कराल हाफ कराल, तर 2 1 जा 2 2 2 जा 4, तर काय मिळेल 2/3 पाय आर क्यूब. तसं सर्कलच्या एरियाचा हाफ केला तर कोणाचा एरिया मिळते हाफ सेमी सर्कलचा. तसंच स्पियरचा एरिया हाफ व्हॉल्यूम हाफ केला तर काय मिळेल हेमिस्पियरचा. हेमिस्पियरचा एक्स बार परत तोच रेडियस जसा सेमी सर्कलचा होता. वाय बार सेमी सर्कलचा होता 4r/3 पाय, इथे वाय बार वेगळा आहे 3r/8. इथे 4r/3 पाय नाही, इथे काय घ्यायचं बस. एवढे 6 शेप आहे, 6 पैकी हे 4 महत्वाचे: स्पियर, हेमिस्पियर, सिलेंडर आणि राईट सर्क्युलर कोन. याच्यावरच मोस्ट ऑफ द टाइम पेपरमध्ये प्रॉब्लेम फोकस्ड असतो. ठीक आहे. याच्यामध्ये 2 मार्काचा क्वेश्चन कसा विचारला जाईल, सिंपल. कसं की एक कोन आहे त्याचा सेंट्रॉइड दाखवा डायग्राम मध्ये, मग तुम्हाला एक कोन ड्रॉ करावा लागेल, त्याचा सेंट्रॉइड दाखवा लागेल, त्याला लिहावं लागेल एक्स बार रेडियस वाय बार h/4. 2 मार्कसाठी. कुठलाही एक फॉर्म्युला विचारणार किती मार्कसाठी 2 मार्कसाठी पेपरमध्ये कन्फर्म आहे. जो क्वेश्चन नंबर 6A आहे त्यात एक डेफिनेशन सेंट्रॉइड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची, दुसरं एक्स बार वाय बार ट्रायंगल रेक्टँगल सर्कल सेमी सर्कल क्वार्टर सर्कल साठी, आणि दुसरा 2 मार्काचा सिलेंडर कोन स्पियर हेमिस्पियर क्युबॉइड आणि क्यूब. या 6 पैकी एक जे आहे 2 मार्कसाठी टार्गेटेड राहते एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर फॉर्म्युली लक्षात ठेवाल तर प्रॉब्लेम साठी तर कामी येईलच, पण 2 मार्काचा एक सेपरेट तुम्हाला एक क्वेश्चन भेटून जाईल. तुम्हाला म्हटलं जाईल एक कोन आहे त्याची हाईट आहे 400, डायमीटर आहे 200, त्याचा एक्स बार वाय बार दाखवा. एक्स बार डायमीटर बाय 2, वाय बार हाईट बाय 4 झालं कोन. 2 मार्क.
2 मार्कच्या प्रॉब्लेम मध्ये अशी एक सिंपल तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून त्याचा एक्स बार वाय बार लिहून टाकायचं आहे. समजलं का? आता जसं आपण कंपोजिट फिगर साठी एक्स बार वाय बार कसं काढायचो बेटा, a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 अपॉन a1 प्लस a2, बरोबर आहे. तर तिथे एरिया घ्यायचो, इथे घ्यायचं व्हॉल्यूम. इथे काय घ्यायचं, व्हॉल्यूम घ्यायचं. तर कसं काढायचं एक्स बार, a1 x1 ऐवजी v1 x1 प्लस v2 x2 प्लस v3 x3 अँड सो ऑन अपॉन v1 प्लस v2 प्लस. तसंच y बार v1 y1 प्लस v2 y2 प्लस सो ऑन अँड v1 प्लस v2 प्लस सो ऑन. लक्षात राहील का? एरियाच्या जागी रिप्लेस होणार आहे व्हॉल्यूम, कारण 3D ऑब्जेक्ट आहे. पेपरमध्ये हे 4 प्रॉब्लेम फोकस असतात. एक, सिलेंडरवर हेमिस्फिअर ठेवलाय. दुसरा, सिलेंडरवर कोन ठेवलाय. तिसरा, सिलेंडरवर स्पियर ठेवलाय आणि हेमिस्फिअरवर कोन ठेवलेला आहे. तर ह्या डायग्राम एक प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत. ठीक आहे. मी जर आता सिलेंडरवर जर असा कोन ठेवणार तर असा कोन राहील का सिलेंडरवर? नाही. पण जर विचारलं पेपरमध्ये तर जसं विचारलं तसं सोडवायचं आहे. आता याची खासियत एक आहे का एक्स बार काढायचं कामच नाही, फक्त काय काढावं लागते, वाय बार. कारण सर्व डायग्राम पहा, फिगर इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस. तर फिगर इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ऍक्सिस असेल तर एक्स बार डायरेक्ट कसं काढायचं, हाफ ऑफ द डायमीटर म्हणजेच रेडियस. हे डिस्टन्स काय असते, रेडियस. एक्स बार काढायचं काम नाही, वाय बार काढावं लागेल. v1 y1 v2 y2 v1 प्लस v2. एक्स बार काढायचं काम नाही, एक्स बार डायरेक्ट काय घ्यायचं, रेडियस. आता कोणाची रेडियस घ्यायची, ज्याची रेडियस मोठी असेल त्याची रेडियस घ्यायची. जनरली दोघांचे रेडियस काय असतात, कोणची रेडियस, सिलेंडरची रेडियस, हेमिस्फिअरची रेडियस, कोणची रेडियस, स्पियरचा डायमीटर, सिलेंडरचा डायमीटर काय असते, जनरली सेम असते. पण सेम नसला तर मग काय घ्यायचं, ज्याचा लार्जर डायमीटर आहे तो घ्यायचा. बाय 2 म्हणजे रेडियस, लार्जर रेडियस इज द एक्स बार. टास्क काय फक्त काय काढणे, वाय बार. एक्स बार काढायचं कामच नाही. एक्स बार म्हणजे डायरेक्ट काय घेऊन घ्यायचं, हाफ ऑफ द डायमीटर. सर्वात सोपा क्वेश्चन हा असतो आपल्या सेंट्रॉइड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये. सेंट्रॉइड मध्ये ITLC महत्वाचे आहे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये हे 4 केसेस मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होतात. याच्यात बदलाव होऊ शकते, बदलाव झाला तरी प्रोसेस मात्र आपली सेमच राहणार आहे. समजला का रे बेटा, येस ऑर नो? ओके. पहा आता एक्झाम्पल कसे विचारले जातात. अ सॉलिड कोन ऑफ 140 mm डायमीटर. काय बेटा, एक सॉलिड कोन आहे, एक सॉलिड कोन आहे ज्याचं डायमीटर किती आहे बेटा, एक सॉलिड कोन आहे ज्याचा डायमीटर दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे. त्याला एक सॉलिड कोन अज्युम करा ज्याचा जो डायमीटर दिलेला आहे आपल्याला, किती दिलाय बेटा डायमीटर, यस, डायमीटर दिलेला आहे किती, 140 mm डायमीटर दिलेला आहे अँड 280 mm हाईट. त्याची जी हाईट आहे बेटा ती किती आहे, 280 mm हाईट. असा एक कोन दिलेला आहे आपल्याला. इज केप्ट ओव्हर ए सॉलिड सिलेंडर. केप्ट ओव्हर ए सॉलिड सिलेंडर म्हणजे कशावर ठेवलेला आहे, सॉलिड सिलेंडरवर ठेवलेला आहे. हा झाला आपला सिलेंडर. लक्षात, कशावर ठेवलेला आहे, इज केप्ट ओव्हर ए सॉलिड सिलेंडर ऑफ 140 mm डायमीटर. किती आहे डायमीटर, जसं मी सांगितलं होतं बेटा तुम्हाला, दोघांचे डायमीटर जनरली काय असतात. तर पहा बरं, याचाही डायमीटर किती आहे 140, याचाही डायमीटर किती आहे. सॉलिड सिलेंडर ऑफ 140 mm डायमीटर अँड हाईट
200 mm. हाईट किती दिलेली आहे बेटा याची? 200 mm. इट मीन्स काय केलं यांनी? एक कोन सिलेंडरवर ठेवलेला आहे. फाइंड द पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार वाय बार. तर सिलेंडरवर जर तुम्ही कोन ठेवला असेल तर कंडिशन जे आहे 2D डायग्राम जेव्हा मी ड्रॉ करणार तर ही अशी ड्रॉ करणार बेटा. हा सिलेंडर झालं, बरोबर आहे. सिलेंडरवर काय ठेवायचं आहे? कोन. कोन कसा दिसतो बेटा? इट लुक्स लाईक ए ट्रायंगल फ्रंट व्ह्यू मध्ये. तर ही डायग्राम 2D झाली. या 3D डायग्राम आहे. 3D डायग्राम जसं की कोन जो आहे तर याच्यावर येऊन ठेवायचं आपल्याला, है ना. 3D डायग्राम झाली. का सिलेंडरवर काय केलं आपण? एक कोन ठेवलेला आहे. ओके. तर मोस्ट ऑफ द टाइम डायमीटर सेम असतात. डायमीटर सेम नसेल तर मग सेम घ्यायचं नाही. इथे डायमीटर सेम आहे दोघांची. किती आहे बेटा? दोघांची जे डायमीटर आहे ते आहे 140 mm 140 mm. याची हाईट दिलेली आहे किती? 200 दिलेली आहे. आणि जे कोनची हाईट आहे ते 280 दिलेली आहे. ऑल डायमेन्शन्स आर इन mm. ही केस दिलेली आहे. मोस्ट ऑफ द टाइम पेपरमध्ये हा क्वेश्चन एक कॉमनली विचारला जातो. सिलेंडरवर काय ठेवतात? कोण ठेवतात. मग फर्स्ट स्टेप काय बेटा आपली? पुट द गिवन फिगर इन फर्स्ट क्वाड्रंट. प्रोसिजर कुठलंही प्रॉब्लेम आलं कंपोजिट फिगरचं तर हे ठेवायची. पुट द गिवन फिगर इन फर्स्ट क्वाड्रंट. डिवाइड द गिवन फिगर इनटू नंबर ऑफ स्टँडर्ड सेक्शन. किती स्टँडर्ड सेक्शन मध्ये डिवाइड होईल बेटा? 1 काय आपलं? सिलेंडर. 2 काय आपलं? कोन. तर 2 स्टँडर्ड शेप मध्ये डिवाइड होईल. 1 सिलेंडर 2 कोन. आणि जर तुम्ही फिगर जर चेक केली तर इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. त्याच्यामुळे आपल्याला एक्स बार बिलकुल काढायची आवश्यकता नाही. एक्स बार सांगा बरं बेटा किती डिस्टन्स होईल एक्स बार? 70 डायमीटरचा हाफ. मग टास्क काय? फक्त वाय बार काढणे. मग वाय बार काढण्यासाठी जसं आपण तिथले पहिली स्टेप करायचो एरिया ऑफ एलिमेंट, आता इथे एरिया न घेता काय घ्यावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट काय काढायचं बेटा? पहिले V1. V1 म्हणजे 1 काय बेटा आपलं? ठीक आहे, रेक्टँगल सारखा दिसतोय पण तो काय आहे? 2 काय आहे? कोन. तर सांगा सिलेंडरचा व्हॉल्यूम फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच. रेडियस किती आहे बेटा? डायमीटर 140 आहे तर रेडियस किती होईल? 70. सिलेंडरची हाईट किती पाय येते? पा चेक करा. हाऊ मनी पाय? चेक. इन टर्म्स ऑफ पाय लिहिलं तरी चालते किंवा डेसिमल मध्ये लिहिलं तरी चालते. पहा तुम्ही चेक करून सांगा मला. थ्री 0787060. ENG करून टाका मग सरळ. ENG करा. 3.0 into 10 to the power mm क्यूब. व्हॉल्यूम आहे तर काही mm क्यूब. ENG बटन करा, प्रेस करा. V2 म्हणजे बेटा व्हॉल्यूम ऑफ ए सेकंड एलिमेंट दॅट इज कोन. कोनचा व्हॉल्यूम काय असतं बेटा? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर. रेडियस किती होईल? 70. तर याचाही डायमीटर किती आहे? याचाही डायमीटर किती आहे बेटा? 140 आहे तर याची रेडियस किती होईल? पण हाईट मात्र वेगळा आहे. किती आहे बेटा हाईट? 280. तर किती येईल बेटा? 1.43
6 mm. अशा पद्धतीने पहिल्या स्टेपमध्ये काय काढून घ्यायचं, व्हॉल्यूम काढून घ्यायचं. सेकंड स्टेप तेच बेटा कोणती, एक्स बार कॅल्क्युलेशन. पण जसं की मी तुम्हाला सांगितलं तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या प्रॉब्लेम मध्ये मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये काय काढायची आवश्यकता राहत नाही, एक्स बार नाही. का बरं, फिगर इज सिमेट्रिकल अबाउट विच ऍक्सिस, तो फिगर इज symmetrical about which axis, y axis. Therefore x bar is larger diameter, दोघांची सारखीच आहे, लार्जर डायमीटर बाय 2, म्हणजे हे डिस्टन्स किती होऊन जाईल. तर एक्स बार तर भेटलं बेटा, फक्त टास्क काय आता तुम्हाला काढणे, वाय बार कुठे येईल आता नेमकं ते काढणे टास्क आहे. मग तिथून आपण जे जी आहे सेंट्रॉइड ते सांगू शकतो कुठे येईल. आता तो जी इथे येत आहे का वर जात आहे का खाली येत आहे ते आपण कधी सांगू शकू, वाय बार काढल्यानंतर. मग वाय बार काढण्यासाठी नेक्स्ट कॅल्क्युलेशन कोणते असणार बेटा, वाय बार कॅल्क्युलेशन. वाय बार कॅल्क्युलेशन मध्ये सर्वात पहिले काय काढायचं, y1. y1 म्हणजे सिलेंडरचा वाय बार. सिलेंडरचा वाय बार काय असते बेटा, बरोबर कुठे असते, हाईटच्या हाफ. इथे हाईट 200, 200 बाय 2 100 mm. तर वाय बार किती असते बेटा सिलेंडरचा, h बाय 2. आणि कोणचा वाय बार किती असते बेटा, h बाय 4. ट्रायंगलचा असते h बाय 3. कोणचा, पण तो कोण एक्स ऍक्सिसला टच आहे का, नाही. किती दूर आहे, किती शिफ्ट आहे बेटा तो एक्स ऍक्सिस पासून, 200 प्लस त्याचा वाय बारचा फॉर्म्युला h बाय 4. तर हाईट किती आहे बेटा कोणची, 280, 280 बाय 4. तो 4 1 जा 4, 7 4 जा 28, 270 mm. इझी. शिफ्ट असेल तर शिफ्ट ऍड करावं लागेल. पहिला सिलेंडर शिफ्ट नाही आहे, तो टच आहे म्हणून डायरेक्ट फॉर्म्युला h बाय 2. याचा फॉर्म्युला h बाय 4, पण शिफ्ट आहे तो किती 200 म्हणून 200 प्लस h बाय 4. तर अशा पद्धतीने तुम्ही काय काढून घेणार, एक्स बार वाय बार कॅल्क्युलेशन करणार अँड देन नंतर काय काढणार बेटा तुम्ही, सेंट्रॉइड. तर सेंट्रॉइड काय असते बेटा, एक्स बार कॉमा वाय बार. तर एक्स बार तर काढायची आवश्यकता नाही, एक्स बार किती आहे, एक्स बार 70 mm आहे. तर राहिला प्रश्न कशाचा, वाय बार. तर वाय बार कसं काढायचं बेटा, v1 y1 प्लस कराल का मायनस, प्लस करावं लागेल बेटा, 1 मध्ये 2 अपॉन v1 प्लस v2. तर v1 आहे बेटा तुमचं 3.07 इंटू 10⁶, आणि y1 आहे बेटा 100. v2 आहे 1.43 इंटू 10⁶, इंटू y2 आहे बेटा 270. तो v1 y1 इंटू v2 y2 अपॉन v1 प्लस v2, v1 प्लस v2 इज इक्वल्स टू, v1 प्लस v2 इज इक्वल्स टू y बार इज इक्वल्स टू 154 mm. 154 म्हणजे 200 पेक्षा खाली येईल का वर जाईल, 154 इज ग्रेटर दॅन 200 और लेस दॅन 200. आणि 200 चा हाफ 100, 100 पेक्षा 150 जास्त, 200 पेक्षा कमी, म्हणजे बरोबर दाखवलं आहे बेटा. दिस इज सेंट्रॉइड कॉल्ड एज एक्स बार कॉमा वाय बार, एक्स बार वाय बार. वाय बार आहे आपलं 154.02, एक्स बार आहे आपलं 70. इझी बेटा. अशा पद्धतीने एक्झाम्पल पेपरमध्ये विचारलं जाते. पेपरचंच एक्झाम्पल आहे बेटा हे. एक सिलेंडर ठेवलेला आहे कशावर, सॉरी एक कोन ठेवलेला आहे कशावर, सिलेंडरवर. तो सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे बेटा, अ स्पियर ऑफ 100 mm रेडियस. काय बेटा, एक स्पियर आहे ज्याची रेडियस किती आहे 100 mm. अज्युम करा एक स्पियर आहे
ज्याची रेडियस आपण अज्युम करू किती 100 mm. डायमीटर आहे हा रेडियस की रेडियस दिलेली आहे. डायमीटर किती होईल बेटा? स्पियर ऑफ रेडियस 100 mm. रेडियस 100 आहे तर डायमीटर किती होईल 200 mm. इज प्लेस कोएक्सियली ऑन द टॉप ऑफ सिलेंडर ऑफ 150 mm रेडियस. याला कोएक्सियली ठेवायचं आहे. कशावर ठेवायचं आहे? कशावर ठेवायचं आहे बेटा? सिलेंडरवर ठेवायचं आहे. पण सिलेंडरची जे हे आहे डायमीटर किती होऊन जाईल बेटा? डायमीटर सिलेंडरचा 300 mm होऊन जाईल. रेडियस किती आहे 150. तर रेडियस 150 आहे म्हणजे डायमीटर किती होईल याचा? डायमीटर जो आहे तो होईल 300. रेडियस किती आहे 150. आणि जो स्पियर आहे आपला त्या स्पियरची रेडियस किती आहे? स्पियरची रेडियस किती आहे? यस. तर स्पियरची रेडियस किती आहे 100. तर स्पियरची रेडियस जर 100 असेल तर काय होईल? तो त्याच्यापेक्षा लहान दिसेल का मोठा दिसेल? याची रेडियस 150 आहे म्हणजे याचा डायमीटर किती आहे 300. याचा डायमीटर किती होऊन जाईल 200 कारण 100 रेडियस आहे. मला सांगा स्पियर मोठा दिसेल का सिलेंडर मोठा दिसेल? सिलेंडर मोठा दिसेल कारण काय? त्याची डायमीटर मोठी. आता कोएक्सियली ठेवलाय. कोएक्सियली ठेवलाय म्हणजे काय? दोघांची ऍक्सिस काय आहे? सेम. तर सांगा फिगर इज सिमेट्रिकल अबाउट वाय ऍक्सिस. म्हणजे काय काढायचं काम नाही तुम्हाला? एक्स बार काढायचं काम नाही. एक्स बार किती होईल सांगा बरं? जे मोठा डायमीटर आहे हा 300 आहे हा 200 आहे. मोठा डायमीटर कोणता आहे? 300/2 किती होईल 150. एक्स बार काढायचं काम नाही. काय काढायचं आहे फक्त? टू फाइंड द CG ऑफ द कंपोजिट सॉलिड. तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली डायग्राम ड्रॉ कराल पेपरमध्ये तर 2D डायग्राम ड्रॉ करायची. एक सिलेंडर. सिलेंडर कसा दिसेल? कसा दिसेल? एक रेक्टँगल सारखा दिसेल. 150 mm रेडियस आहे आणि हाईट किती आहे? हाईट किती आहे बेटा? हाईट दाखवायची आहे आपल्याला 500. हाईट किती आहे 500. रेडियस किती दाखवायचे 150 म्हणजे डायमीटर 300. याच्यावर काय ठेवायचं आहे? एक स्पियर. स्पियर कसा दिसेल 2D डायग्राम मध्ये? सर्कल. दोघांचा डायमीटर सारखा दाखवा लागेल का? नाही, कारण यांनी दोघांचा डायमीटर सारखा नाही म्हटलेला आहे. स्पियरचा डायमीटर जो आहे तो किती आहे? स्पियरचा डायमीटर 200 आहे. तर डायग्राम अशी येईल 2D डायग्राम. तर 3D डायग्राम नाही ड्रॉ करायची आपल्याला पेपरमध्ये. आपल्याला कोणती डायग्राम ड्रॉ करायची आहे? 2D डायग्रामच ड्रॉ करायची आहे. आलं का लक्षात? प्रोसेस दिस. पुट द गिवन फिगर इन फर्स्ट क्वाड्रंट. तर पहिले बेटा आपण गिवन फिगरला कोणत्या क्वाड्रंट मध्ये ठेवू? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवू. वाय ऍक्सिस ड्रॉ करायची एक एक्स ऍक्सिस ड्रॉ करायची. हे ओरिजिन, हे आपलं एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. करेक्ट. त्यानंतर डिवाइड द गिवन फिगर इंटू नंबर ऑफ स्टँडर्ड सेक्शन. किती स्टँडर्ड सेक्शन पडतील बेटा सांगा? किती स्टँडर्ड सेक्शन पडतील? 2. 1 सिलेंडर, 2 स्पियर. स्पियरचा डायमीटर इकडे दाखवून देतो. स्पियरचा डायमीटर किती दाखवू? 200. आणि कसं ठेवलेलं आहे? कोएक्सियली. कोएक्सियलीचा मिनिंग काय होते बेटा? या दोघांची ऍक्सिस काय राहणार? सेम. प्रोसेस तेच. पहिले काय काढायचं? काय काढायचं बेटा? व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन. काय करायचं पहिले? व्हॉल्यूम ऑफ द एलिमेंट. व्हॉल्यूम ऑफ द एलिमेंट V1 म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम. सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा फॉर्म्युला πr²h. रेडियस किती आहे बेटा? 150. हाईट किती आहे? 500. इथून मिळेल सिलेंडरचा व्हॉल्यूम. V2 म्हणजे बेटा स्पियरचा व्हॉल्यूम. स्पियरचा व्हॉल्यूम असते 4/3 πr³. तर 4/3 पाय. रेडियस आहे त्याची किती? 100. सांगा V1 35.34 into 6 mm³
and V2 4 by 3 pi r cube, 4 by 3 pi r cube. 4.18 into 6 mm cube. तर 1 जे आहे तुम्ही 1 म्हणत आहे कोणाला बेटा सिलेंडरला, तर सिलेंडरचे फॉर्म्युले लागतील. आणि 2 कोणाला म्हणताय बेटा तुम्ही स्पियरला, तर स्पियरचे फॉर्म्युले लावायचे. V1 V2 V1 V2 काढल्यानंतर एक्स बार कॅल्क्युलेशन, आणि मी सांगितलं आधीच तुम्हाला का मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये काय काढायचं काम पडणार नाही तुम्हाला, एक्स बार काढायचं कामच नाही पडणार, बिकॉज फिगर इज सिमेट्रिकल अबाउट. एक्स बार कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही काय म्हणणार, फिगर इज सिमेट्रिकल अबाउट, फिगर इज symmetrical about y axis. Therefore x bar larger diameter किती आहे बेटा 300, 300 by 2, एक डायमीटर 200 आहे, एक 300 आहे, तो कोणता घ्यायचं लार्ज. तर हे झालं एक्स बार. एक्स बार तर कॅल्क्युलेट करायचं काम नाही तुम्हाला, डायरेक्ट काय कॅल्क्युलेट करा, वाय बार कॅल्क्युलेशन करा. काय होईल बेटा वाय बार कॅल्क्युलेशन, वाय बार कॅल्क्युलेशन काय होईल, पहिले काय काढावं लागेल, y1. 1 आहे सिलेंडर, एक्स ऍक्सिसला टच आहे, डायरेक्ट फॉर्म्युला h/2, h आहे 500 by 2, 2 म्हणजे किती होईल 250. y2 म्हणजे स्पियर साठी वाय बार, स्पियर एक्स ऍक्सिसला टच आहे का नाही, किती दूर आहे, किती दूर आहे बेटा 500, अँड स्पियरचा वाय बार रेडियस. स्पियरचा वाय बार काय असते, एक्स बार पण रेडियस आणि वाय बार पण रेडियस. स्पियरचा तुमचा एक्स बार पण रेडियस, वाय बार पण रेडियस. व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. तो इथे लक्षात आलं बेटा आपल्या का तो शिफ्ट आहे, किती शिफ्ट आहे 500 प्लस त्याचा वाय बारचा फॉर्म्युला रेडियस, डायमीटर 200, रेडियस 100, तो होऊन जाईल 600. मिळालं आपल्याला काय y2 पण मिळालं. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय काढायचं बेटा, सेंट्रॉइड काढायचं. सेंट्रॉइड काय, सॉरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, CG काय काढायचं आपल्याला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार कॉमा वाय बार. एक्स बार कॉमा वाय बार काढायचं आहे, तर एक्स बार तर डायरेक्टली काढलेलंच आहे आपण, किती आहे 150. वाय बार साठी कॅल्क्युलेशन करावं लागेल, V1 y1 प्लस V2 y2 अपॉन V1 प्लस V2. तो V1 आहे बेटा 35.34 इंटू 10⁶, y1 आहे 250, V2 आहे बेटा 4.18 इंटू 10⁶, y2 आहे 600 अपॉन V1 प्लस V2. इथून माहिती पडून जाईल आपल्याला की वाय बार किती येणार. अशा पद्धतीने आपण एक्स बार आणि वाय बार दोन्ही काढू शकतो. 197 mm. 197 म्हणजे बेटा अप्रॉक्सिमेटली 200 आहे ना, अप्रॉक्सिमेटली किती येईल 200. तर 500चा हाफ किती होतो 250, 250 पेक्षाही कमी का जास्त, तर बेटा लेस दॅन 250 और ग्रेटर दॅन 250, लेस दॅन 250. तर 500चा हाफ 250, 250 पेक्षाही कमी राहील तुमचा वाय बार. 197 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 200. एक्स बार राहील तुमचा 150, वाय बार राहील तुमचं 197.59. दॅट्स इट. काही डाऊट बेटा, काय लक्ष देत आहे, प्रॉब्लेम इज सिमिलर. प्रॉब्लेम इज सिमिलर मीन्स प्रोसिजर इज सिमिलर, प्रॉब्लेम व्हॅरी होत राहील, प्रोसिजर इज सिमिलर. तर म्हणून मी कॅल्सीचा वापर करायला सांगत आहे तुम्हाला, बिकॉज अशा चुका पेपरमध्ये झाल्या मग तिथे दुरुस्त करता येणार नाही. हा 287.
0.01 mm. 287 means 287 म्हणजे जे सेंट्रॉइड आहे आपला हा आपला शिफ्ट होईल आता. 500चा हाफ किती होईल 250. 287 म्हणजे 250च्या थोडासा वर जाईल. इथे शिफ्ट होईल आता तुमचा हा वाय बार. ठीक आहे. वाय बार आता तुमचं थोडंसं वर शिफ्ट होईल. 250 पेक्षा जास्त आहे म्हणून सर्वांनी कॅल्क्युलेट करून पहा आणि काही एरर येत असेल तर सांगा. चार केसेस म्हणजे आयदर सिलेंडरवर हेमिस्पियर राहील, सिलेंडरवर कोन राहील, सिलेंडरवर स्पियर राहील किंवा मग हेमिस्पियरवर काय राहील कोन राहील. 1 2 3 सॉल्व्ह करू आपण. याच्यात प्रोसिजर तेच. V1 सिलेंडर, V2 हेमिस्पियर. मग याचा वाय बार h/2, याचा शिफ्ट डिस्टन्स प्लस 3r/8. याचा वाय बार काय असतो 3r/8. बाकी प्रोसिजर सेम. तसं आता या प्रॉब्लेम मध्ये पहा काय म्हटलेलं आहे वाचा. A body consists of solid hemisphere of radius 80. Hemisphere means बेटा कसा असतो. इट लुक्स लाईक ए सेमी सर्कल. हेमिस्पियर म्हणजे कसा दिसतो बेटा एक सेमी सर्कल सारखा दिसतो. हेमिस्पियर मीन्स इट लुक्स लाईक ए सेमी सर्कल. एक हेमिस्पियर आहे त्याची रेडियस किती आहे बेटा 80. रेडियस 80 आहे म्हणजे डायमीटर किती होईल मग 80 + 80 160. अँड राईट सर्क्युलर सॉलिड कोन एक काय आहे. राईट सर्क्युलर सॉलिड काय आहे एक कोन आहे. ठीक आहे. एक कोन आहे आणि एक हेमिस्पियर आहे. तर कोनची हाईट किती आहे. कोनची हाईट किती आहे 120 mm. द हेमिस्पियर अँड कोन हॅव अ कॉमन बेस. दोघांचा बेस काय आहे कॉमन आहे. दोघांचा बेस कॉमन जर ठेवायचा असेल तर आपल्याला हेमिस्पियरला उलट करावं लागेल. काय होईल आता दोघांचा बेस पा काय होऊन जाईल कॉमन होईल. येस ऑर नो. दोघांचा बेस कॉमन करायचा असेल तर हेमिस्पियरला सरळ नाही काय करावं लागेल उलट ठेवावं लागेल. हॅव अ कॉमन बेस अँड मेड अप ऑफ सेम मटेरियल. फाइंड द CG वाय बार ऑफ द कंपाऊंड बॉडी शोन इन फिगर. वाय बार काढा. एक्स बार यासाठी नाही म्हटलंय कारण फिगर इज सिमेट्रिकल अबाउट y एक्सिस. तर एक्स बार डायरेक्टली काय होऊन जाईल रेडियस. म्हणून त्यांनी फक्त वाय बार विचारलाय. आणि डायग्राम जर इमॅजिन झाली नाही तर पेपरमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे. पेपरमध्ये डायग्राम दिलेली आहे तुम्हाला अशा पद्धतीने. ठीक आहे. दिलेलं आहे कोन ऑफ हाईट 120 अँड बेस डायमीटर किती आहे आणि हेमिस्पियरची रेडियस किती आहे 80. म्हणजे हेमिस्पियरचा पण डायमीटर किती होईल 80 + 80 160. म्हणजे दोघांचे डायमीटर काय होऊन जाईल दोघांचे डायमीटर काय होऊन जाईल बेटा सेम. मग दोघांचे डायमीटर सेम होईल तर मग हे डिस्टन्स काय दिसेल तुम्हाला सेम दिसेल. याला म्हणता येईल काय म्हणता येईल बेटा का एक हेमिस्पियर आहे दोघांचा बेस कॉमन आहे आणि हा काय कोन. ठीक आहे. कोनची हाईट दिलेली आहे. कोनची हाईट किती आहे बेटा हाईट ऑफ कोन इज 120 mm. आणि दोघांचंही डायमीटर जे आहे ते किती होऊन जाईल बेटा 160. कोणचाही डायमीटर 160 आहे आणि हेमिस्पियरचाही डायमीटर किती होऊन जाईल 160. प्रोसेस रिमेन सेम. पुट द गिवन फिगर इन फर्स्ट क्वाड्रंट. डिवाइड द गिवन फिगर इनटू नंबर ऑफ स्टँडर्ड सेक्शन. किती स्टँडर्ड सेक्शन आहे 2. पहिला कोण नाही रे पहिला हेमिस्पियर आहे दुसरा कोण. खालून नाव देत आहे आपण. तर सर्वात पहिले काय काढायचं बेटा व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट्स. व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट्स
पहिला एलिमेंट कोणता आहे बेटा? पहिला एलिमेंट आहे हेमिस्फिअर. हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम 2/3 पाय आर क्यूब. तो 2/3 पाय आर. रेडियस किती होईल बेटा? डायमीटर 160 म्हणजे रेडियस 80 क्यूब. इथून V1 मिळेल. V2 कोन. कोनचा फॉर्म्युला बेटा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय. रेडियस होईल त्याची पण किती बेटा? 80. हाईट आहे 120. किती येईल पहिल्याचा व्हॉल्यूम? 1.07 इंटू 10⁶. आणि दुसऱ्याचं किती होऊन जाईल? 1/3 इंटू पाय इंटू 80 इंटू 120. 10.05 इंटू 10⁻³ आहे का? बरोबर पाहून लिहा. 3, 6 काय चेक करा कॅल्सीवर. ठीक आहे बेटा, समजलं का सर्वांना? ओके. आता महत्वाचं काय आहे, तुम्हाला एक्स बार काढायचंच नाही. काय काढायचं आहे? वाय बार. किंवा एक्स बार काढा जरी म्हटलं असतं बेटा तर डायरेक्ट तुम्ही एक्स बार काय घेतलं असतं सांगा? डायमीटर बाय 2 म्हणजे 160/2. किती घ्याल डायरेक्टली? एक्स बार काढा म्हटलं असतं, पण एक्स बार इथे काढायचं नाही. तुम्हाला काय काढायचं? डायरेक्ट वाय बार कॅल्क्युलेशन करायचंय. वाय बार कॅल्क्युलेशन कसं करायचं? हो, पाय आर स्क्वेअर एच. अच्छा, इथे स्क्वेअर नाही केलं का मी? स्क्वेअर नाही केलं का रे बेटा तुम्ही? पाय आर स्क्वेअर एच करूनच आलं ते आन्सर? नाही, तुम्ही स्क्वेअर नाही लिहिलं सर तर मग आम्ही कसं लिहिणार म्हणा? हा, 804.2524 इंटू 10⁻³ पाय आर स्क्वेअर आहे. आर म्हणजे 80. 80चा काय स्क्वेअर आहे. वाय बार कॅल्क्युलेशन y1. पहिला ऑब्जेक्ट कोणता आहे आपला? हेमिस्फिअर. एक्स ऍक्सिसला टच आहे का? यस. शिफ्ट डिस्टन्स नाही. डायरेक्ट फॉर्म्युला वाय बारचा काय आहे? 3r/8. पण तो उलटा आहे. 3r/8 कोणाचा आहे? सरळ असेल तर वाय बारचा फॉर्म्युला काय आहे? वाय बारचा फॉर्म्युला काय आहे? 3r/8. तर उलटा आहे तर हे डिस्टन्स किती आहे बेटा सांगा? हे रेडियस होणार की नाही? मग हा डिस्टन्स किती होईल उरलेला? आर मधून काय मायनस करावं लागेल? आर मधून समजा बेटा हे 10 आहे, हे 2 आहे, तर 10 मधून 2 मायनस केलं उरलेलं किती राहील? 8. तसंच हा आर मधून काय मायनस करायचं? 3r/8. तर उलट असल्यामुळे काय करावं लागेल? r मायनस 3r/8. सरळ असता तर 3r/8. पण उलट असल्यामुळे काय करावं लागेल? तो डिस्टन्स आपला काय झालं? चेंज झालं. जो सरळ असतो, जो आपला सरळ असतो त्याचा काय फॉर्म्युला? वाय बारचा फॉर्म्युला काय बेटा? 3r/8. आता याला उलटे करणे. उलट करणं म्हणजे काय होईल बेटा? हा जो डिस्टन्स आहे वरचा तो कुठे येऊन जाईल? खाली. उलट केल्यानंतर काय होईल बेटा? हा जो वरचा डिस्टन्स होता तो कुठे येऊन जाईल? खाली. आणि जो हा वाय बार होता तो कुठे चालला जाईल? इथे वर. 3r/8. हा किती आहे? रेडियस. मग उरलेला किती होईल? r मायनस 3r/8. उलटा असेल तर वाय बार काय होईल? r मायनस 3r/8. आणि सरळ असेल तर 3r/8. समजलं बेटा? कधी मायनस करायचं आणि कधी डायरेक्ट 3r/8 घ्यायचं. सरळ असेल तर 3r/8. उलट असेल तर r मायनस 3r/8. तर रेडियस आहे बेटा 80. 3 इंटू 80/8 इज इक्वल्स टू 50. चेक करा बरोबर आहे का बेटा? हे झालं y1. आता y2. y2 काय बेटा? कोन. तो कोन जो आहे एक्स ऍक्सिसला टच आहे का? नाही. किती शिफ्ट आहे? हे काय? रेडियस. रेडियस किती आहे? 80. तर किती शिफ्ट आहे बेटा तो? 80 प्लस कोणचा फॉर्म्युला बेटा वाय बारचा? h/4. h किती आहे? 120. 120/4 30. 30 प्लस 80 110 झालं.
शिफ्ट असेल तर ऍड करायचं, शिफ्ट नसेल तर ऍड नाही करायचं. मग वाय बार कसं काढाल? वाय बार इज इक्वल्स टू V1 Y1 प्लस V2 Y2 अपॉन V1 प्लस. अशा पद्धतीने तुम्ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी TG काढू शकता एक्स बार कॉमा वाय बार. एक्स बार काढायचं काम नाही, एक्स बार डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही 80 mm. वाय बार तुम्हाला काढावं लागेल बाय युझिंग दिस फॉर्म्युला V1 Y1 प्लस V2 Y2 अपॉन V1 प्लस. तर चेंज काय? उलटा हेमिस्फिअर आहे म्हणून R-3R/8. तसंच इथे कोण पण उलटा आहे, ते कोण पण काय उलटा आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला चेंज नाही होणार. जर तुम्ही याला 1 म्हटलं आणि याला काय म्हटलं 2 म्हटलं, तर सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय बेटा? पाय R²H. तर सिलेंडरची रेडियस किती होईल? डायमीटर 300 आहे, तर रेडियस किती होईल? 150 स्क्वेअर. हाईट किती आहे सिलेंडरची? 300. इथून मिळेल व्हॉल्यूम 1. व्हॉल्यूम 2 कोन. कोनचा फॉर्म्युला 1/3 पाय R²H. 1/3 पाय R. 300 डायमीटर. रेडियस R²H. हाईट ऑफ कोन. यात काही चेंज नाही होणार व्हॉल्यूम मध्ये, आणि एक्स बार मध्ये पण काही चेंज होणार नाही. एक्स बार पण किती येईल बेटा? 300/2 किती होईल? बिकॉज फिगर इज सिमेट्रिकल अबाउट वाय. चेंज होईल वाय बार कॅल्क्युलेशन मध्ये. Y1 सिलेंडर. सिलेंडरचा वाय बारचा फॉर्म्युला H/2. H 300/2. 300/2 150. आता Y2 कोण. कोण एक्स ऍक्सिस ला टच आहे का? नाही. एक्स ऍक्सिस पासून किती दूर आहे? 300. प्लस कोणचा वाय बारचा फॉर्म्युला H/4. पण ते कोणासाठी असते H/4? सरळ ठेवला असेल तर किती असते? आता हे पूर्ण किती असते बेटा? H. मग हे उरलेलं डिस्टन्स किती होईल सांगा बरं? H मायनस सरळ ठेवलं असतं तर डायरेक्ट काय घेतलं असतं? H/4. उलटा ठेवला आहे तर H मायनस H/4. तो हाईट आहे त्याची 150 मायनस 150/4. हा किती येईल? जे काही येईल ते. मग कसं काढाल वाय बार? V1 Y1 प्लस V2 Y2 अपॉन V1 प्लस. तर सेक्शन कुठलाही विचारलं, सरळ उलटा कसंही, तुमची प्रोसिजर तेच राहील. पहिले व्हॉल्यूम काढणे, मग एक्स बार काढणे, मग वाय बार. शिफ्ट असेल तर शिफ्ट डिस्टन्स ऍड करा, आणि लक्षात ठेवा उलटा असेल तर फॉर्म्युला बदलून टाकायचा. सरळ असेल तर आपल्याकडे जे फॉर्म्युला आहे तेच वापरायचे. H/4 H/2. सिलेंडरला सरळ ठेवा, उलटा ठेवा, काही फरक पडत नाही. त्याचं H/2 येईल. पण कोनला जर उलटा ठेवला तर तुमचा जो H/4 डिस्टन्स होता तो इकडे चालला गेला, तर उलटा झाला तो. बरोबर आहे. आणि हे काय? सिलेंडरची कंप्लीट हाईट. मग हे डिस्टन्स किती व्हायला पाहिजे? तर हे डिस्टन्स व्हायला पाहिजे H-H-H/4. म्हणून शिफ्ट डिस्टन्स 300 प्लस H-H/4. हे झालं याचा वाय बारचा. तर प्रोसिजर कशी ठेवायची? पहिले काय कॅल्क्युलेट करायचं बेटा? व्हॉल्यूम ऑफ एलिमेंट. नेक्स्ट एक्स बार कॅल्क्युलेशन. फिगर सिमेट्रिकल असेल तर डायरेक्टच एक्स बार काढायचं, आणि नंतर वाय बार कॅल्क्युलेशन, आणि नंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्स बार कॉमा वाय. दॅट्स इट. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स अटेम्प्ट करायचं आहे.